नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि विचारता त्या पलीकडे जाऊन तुम्ही भूती राजकारणी आहात आणि रोकडबाच्या पदाधिकारी गावामध्ये प्रत्येक वेळेला कोणत्याही उमेदवार जरी म्हणजे निवडणुकीसाठी न भरायला तरी त्याचा गुलाल हा 100% ठरलेलाच असतो. आणि त्या अनुषंगाने तुम्ही आज एक भूती राजकारणी आहात आणि आज दुबे साहेबांचा काय झाले सोन्याचा भंडार आणि गुलाल उजाळलेला आहे. त्या अनुषंगाने आपण काय सांगू शकतो? धार्मिक आहे आणि जागृत आहे आणि ज्या वेळेला त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो त्याचा विजय हा त्या उमेदवाराचा गावची का कोणत्या विषयाचा हा निश्चित विजय होत असतो. जगामध्ये काही माणसे जन्माला येतात ते आपल्या व्यक्तिमत्वाने आणि उत्तुंग कर्तृत्वाने समाजामध्ये आपली उज्ज्वल परंपरा उमटवतात आणि जनकल्याणाचा कंकण हाती बांधून गोरगरिबांच्या प्रगतीसाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहात. गाव सुजलाम सुफलाम करण्याचं काम तुम्ही यापूर्वी पण केलेले आणि रेटवडी गावचा एकच नारा, परंतु तुम्ही सुजलाम सुफलाम केलाय गाव सारा आणि त्या अनुषंगाने तुम्ही आता ह्या मायबाप जनतेला म्हणजे उद्या भविष्य काळामध्ये विकासाला चालना मिळण्यासाठी दुबे साहेबांना काय आदेश करणार आहात? काय रेटवडी गावाचा महत्व आहे आणि रेटवडी गावाचा विकास झालेला आहे आणि राहिलेला विकास त्यांनी करावा आणि त्याचबरोबर रेटवडी गावच नाही त्याचे पंचक्रोशी आहे. यामध्ये संपूर्ण साडेदहा गावांच्या दृष्टीने त्यांचं सामाजिक कार्य त्यांनी चांगले करावं हीच माझी त्यांना विनंती आहे. धन्यवाद. किती साहेब, तुम्ही थोर दिल दान मनाचे दानशूर विचारवंत व्यक्तिमत्व आहात आणि तुमचं पाऊल प्रत्येक वेळेला ज्या पाऊल पुन्हा असतात त्या पुन्हा हे उमटल्याशिवाय राहत नाही आणि आज तुमचा उमेदवार भंडार घेऊन आल्याशिवाय राहिला नाही हे तुम्हाला मानावं लागेल. हे कृषी प्रधान देशामध्ये काळ्याची सेवा करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्याचं गाव आहे आणि गाडा शौकीन असो किंवा घाटाचा गाडा असो किंवा शेतकऱ्याचा एक माल असो, परंतु याला काय उत्तेजन दिल्याशिवाय रेटवडी गाव कधी राहत नाही आणि किती मोठा बलाढ्य पैलवानाला तर त्याला पिछाहाट केल्याशिवाय राहत नाही. तर आम्ही सगळे आपल्या काय म्हणायचे? आमच्या गावामध्ये एकदा रोकडबाच्या मंदिरात शब्द झाला की यश हे आटळे. आम्ही 3 वेळा भेटलो. सरपंच होते, त्याच्यानंतर सोबत शिंदे होते आणि आता दिलीप शेठ का त्याची फायनल ही याला विजयातच होती. अशा प्रकारचं आमच्या गावचं नियोजन आहे. उमेदवार खूप सामाजिक याच्यामध्ये माणसाळलेलं आहे. त्यांनी गाडाबैल क्षेत्र असो, विकास कामं असो किंवा कबड्डी क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती केली. म्हणूनच हा मी आज विजयाचा भंडार घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. सर, आपलं नाव सांगा ना. मी शिवाजी पवळे, माजी सरपंच, माजी चेअरमन रेटवडी. आता पवळे साहेबांनी सांगितलं गाव संस्कृतीचा पाया, गाव राष्ट्राला आधार आणि दाण्यासंगे मातीमध्ये रेटवडीच्या ग्रामस्थांनी पेरले सुसंस्कार. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.